आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्टवर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. म्हातारीला पाठीशी घालतीयस. हिरोईन बनायचंय गावासमोर. ठीक आहे. मंडळी, आज मी बिझनेसची मालकीन झाली. म्हणून तुमच्या सर्वांच्या सेवेसाठी आज तुम्हाला जेवण पुरवण्यात येईल. अख्ख्या बेलबागेत आज सूर्यवंशींकडून अन्नदान. आणि खबरदार, कुणी घरात जेवण बनवलं तर. हो, आमच्या अक्षराबाईंच्या हातचं जेवण एकदा चाखून तर बघा. अक्षरा, अगं समद्यांना दाखव सूर्यवंशींचं अन्नदान काय असतं ते. अन एकटीनं. अरे काय करतोय, का काढतोस ते बांधलेलं? अरे बारक्या, हे असं बांधून ठेवलं ना की लय लागले असं वाटतंय बघ. आणि मग ते असं अडकून राहावं लागतंय म्हणून. अरे काय करतोय? दुखतंय ना? कशासाठी बांधलंय त्या वहिनींनी? हाताला आराम मिळावा म्हणून बांधलंय ना? गप इथं बसून आराम करायचाच. आराम करू वय? इथं बसून आराम करू? अरे बारक्या, समजा प्रश्न सुटलेत का? अरे हातावरचं पोट आहे आपलं, काम केल्याशिवाय काय खायला मिळणार नाही बघ. आणि मला त्या दोघींचे कष्ट बघवत नाही आता. माझं ठरलं आहे, मी आता शांत बसणार नाही. मी काहीतरी काम बघणार आहे आणि पैशांची व्यवस्था करणार आहे. चल, मी जातो. अरे भावा, ऐक, तू म्हणतोस ते सगळं बरोबर आहे, पण आता का नाही तुला आरामाची लय गरज आहे. हा, तू नाही जायचंस कुठं. बारक्या, काय म्हणलं ना व, मी आराम करणार नाही. चल, जातो मी. नाही म्हणलं ना? ए बारक्या, गप बस. तुला का नाही आईची शपथ आहे बघ. मला माहित आहे तुला काय आठवत नसेल ना, तरी बी तू तिला कधीच काय होऊ देणार नाही. तुला तिची लय काळजी आहे. समज खरं आहे, पर आज पुन्हा दोघींनी राबून घेतलं जाणार आहे. आणा रे पटपट. कामिनी, काय चाललंय हे? ए, आवाज खाली. ते काय ना, सूर्यवंशांकडनं आज अख्ख्या भागात आपण अन्नदान करणार आहोत. आणि एका हाती समद जेवण अक्षरा बनवणारे वही ना. वसुंधरा, या भागात किती घर असतील ग अंदाजे? अय, काय तोंड शिवलंय का तुझं? हा, नाही नाही नाही, खुर्ची गेली ना हातातून, त्यामुळे मुलासारखा स्मृतिभ्रंश झालाय वाटतं. समजा आठवायचंच बंद झालंय का? असो, पण मी या भागाची मालकी नाही ना, मलाच समद्यांची काळजी. काका, प्रत्येक घरी आपल्याला किती भाकऱ्या द्याव्या लागतील र? म्हणजे नाही म्हटलं तरी
वरची आळी खालची आळी आणि मधली आळी सगळे मिळून एक 250 घर असतील बघ. हा तरी नाही म्हटलं तरी एक 1,500 भाकऱ्या लागतील. अय लाग पटपट का आम्हाला. जेवणाच्या वेळेच्या आधी समद्यांच्या घरी जेवण पोचलं पाहिजे, नाही तर तुझ्यामुळे उपाशी राहतील समधी. आवर. कामिनी, डोसका ठिकाणावर आहे ना व तुझं? अगं एकटीनं एवढं काम केलं तर जीव मेटाकुटीला येईल तिचा. मरल बिचारी कामानं. वय ना, म्हणजे माझा निर्णय एकदम बरोबर होता. नाही, मी आहे होऊ देणार नाही. अक्षरा एकटी नाही काम करणार, मी आधी तिला मदत करणार. थांबा, सोडा सोडा. ते काय ना वसुंधरा, तुमच्या कामाचा भार कमी करायची ना तुमच्या सोनीला लई हौस. त्यामुळे तुम्ही आज तुमची सुट्टी एन्जॉय करा. हं? खुर्ची आण रे. कामिनी, चाल इकडं. कामिनी मॅडम, सोडा. या आराम खुर्चीत बसायचं आणि हसत हसत आपल्या सुनीला काम करताना बघायचं. हं? आणि तिचं एकदा समजा जेवण बनवून झालं की प्रत्येक पदार्थाची चव घ्यायची आणि ओके हाय का नाही सांगायचं. हं? आणि जर का या खुर्चीतून उठून आपल्या सुनीला मदत केली तर आज रात्रीचं बी समध्या भागाचं जेवण तुझ्या सुनीला बनवायला लावेन. कळलं का? कामिने, लय भयान वागत आहेस बघ. मी काय भयान वागते? अगं ही तर फक्त सुरुवात आहे. पटपट कामाला लाग. समद येळेत झालं पाहिजे. काय बी झालं तरी तुझं काम आणि तुमच्या तोंडावरचं हसू थांबलं नाही पाहिजे. हं? नाही आज तुझ्या पाठीचा कणा खिळखिळा केला ना तर नाव नाही लावणार कामिनी. तू लक्ष दे रे. चल. कामिने, हे कसबांकडे पाहुणे आले, त्यांची मोजणी करायची राहिली. अक्षरा, अगं कशा पायी तयार झालीस या सगळ्याला? नको करूस, ऐक माझं, नको करूस हे समज. आत्या, आता आपल्याकडे पर्याय उरलेला नाहीये. फक्त हे यांना सांगू नका. त्यांना खूप त्रास होईल आणि जो मला सहन नाही होणार. आता काय बी बोलू शकत नाही बघ मी. अरे प्रताप, घरातला कर्ता पुरुष आहेस तू. हा, अरे घरात समजा एवढा मंगळ घडत असताना शांतपणे हातावर हात ठेवून कसा बसू शकतोस तू? लाज वाटतीये मला तुझी. अरे दादाच्या माघारी वहिनीनं हे समद पेललं नेटानं. तुम्हासनी कशाची बी काय बी कमी पडू दिली नाही तिनं. आणि आज तिचे एवढे हाल होत असताना कसं बघवतं रे तुला? हा, का त्या कामिनी संघ माणुसकी बी गुंडाळून ठेवली आहेस तू? माणुसकी? तू सांगायला लागलाय मला माणुसकी? तुझ्या लाडक्या सुनेला दिसली का माणुसकी? कशी वागली ती आमच्या बरोबर? अगं तिच्यामुळं माझ्या लेकाला जेलमध्ये जायची वेळ आली आहे. ते त्रास तुला दिसत नाही? गब्बस, तुझ्या अश्विनची चूक आहे. अरे सुंदरच्या जीवावर उठला होता त्यो.
तुमच्या लेकाची चूक दिसत नाही बाई? हा, उगा अक्षराला चुकीचं ठरवू नगस. स्वतःच्या दिव्याखाली काय अंधार आहे ना त्यो बघ आधी. नमस्कार. उगा आरडाओरडा करू नकास. त्यांच्या नशिबात जे लिवलंय ते त्यासनी भोगावंच लागल. बरोबर बोलतोय असतो. ज्याच्या नशिबात जे असतं ना ते भोगावंच लागतंय. आणि तसंच तुझ्या नशिबात तुझ्या लेकाचा आयुष्यभराचा तुरुंगवास लिहिलाय. भोग आता. आई अंबाबाई ना समद बघत असती. तिनंच ही बुद्धी दिली आहे तुला असं वागायची. तुझ्या नशिबाचे भोग आहेत, भोगावंच लागणार तुला. अगं अक्के काय बोलते तू? म्या काय बी बोलत नाही, तुझ्या तोंडानं तूच बोलून गेलाय समद. काय बी झालं तरी म्या अश्विनला असं अडकू देणार नाही. त्याला लवकरात लवकर जेलमधून बाहेर काढायच पाहिजे. अजून किती वेळ? जेवणाची वेळ उलटून चाललीये. नुसतं मुदगलावानी बसू नको. हे समद काम नीट पूर्ण नाही झालं ना तर याचा परिणाम तुझ्या लाडक्या बहिणीला भोगावं लागते. पण जर काम पूर्ण केलंस तर कदाचित तुझ्या लाडक्या नवऱ्यासाठी अन्नदानातलं अन्न रात्री घेऊन जाता येईल. बघ, तू विचार कर. हो कामिनी मॅडम, बाई आत का कैदासीन कवादर न काम करते ती. कसं राबवून घेताय तिला? घोटभर पाणी नाही प्यायली का? पोटात अन्नाचं कण नाही पोरीच्या. कुठे फेडाली पाप? आई अंबाबाईला भीत असाल ना तर आत्ताच्या आत्ता थांबवा हे समज.
सॉरी हा, चुकून धक्का लागला. पण आता या भाकऱ्या तर खराब झाल्या आणि असं तुझ्या भागातल्या लोकांना खराब भाकऱ्या देणं बरं नाही दिसत ना व? तुझं समद कष्ट वाया गेलं बघ. अय, या भाकऱ्या उचला आणि जनावरांनी टाक. चला. असा अन्नाचा अपमान करायची काय गरज होती? मी माझं काम पूर्ण करतेय ना. काय प्रॉब्लेम आहे तुमचा? प्रॉब्लेम ही तुझी सासू. तिचं तोंडच बंद होत नव्हतं ना, नुसती आपली वटवट 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 सुरूच. तिला काय सांगितलं होतं? या आरामखुर्चीत हसत हसत बसायचं. तिनं माझा नियम मोडला म्हणून ही शिक्षा. आता तोंडावर हसू येणार आहे का? हे भिजवलेलं पीठ बी फेकून नवीन बनवायला लावू. अंगाशी असंच राहिलं पाहिजे चेहरा तुझा. अक्षरा, अगं त्या पिठल्याची चव दे सासूला. ते बी एक काम सांगितलंय मी तिला. काय आवडलं का? चांगलंय ना? ताई, लईच हाल करून घ्यायला लागली ती बाई वसुंधरा मॅडमचं. अक्षराचं तर जणू अग्निपरीक्षाच मांडली आहे बघ. आपल्याला गपगुमान बघण्यापेक्षा दुसरा पर्यायच नाही. हो ताई, तुम्ही काय बोलत होता? तुम्ही माझ्या आईचं नाव घेतलं ना व? सांगा की त्या काय अडचणीत आहेत का? अहो बोला की. सुंदरराव तुमच्या आईला आणि बायकोला ग्वाड्यावर गुरढोरांसारखं राबून घेत आहे. म्हणजे मला काय कळलं नाही, नीट सांगा. अहो त्या कामिनी मॅडमने गाव जेवण घातलं आहे. आज आपल्या भागात कुणी बी जेवण बनवायचं नाही असं हुकूम दिला आहे. अहो मग ह्याचा अक्षराचा आणि आईचा काय संबंध? अहो सुंदरराव, समद जेवण अक्षराताईला बनवायला सांगितलं आहे आणि ते बी एकटीनं. लय नाटक झालं त्या कामिनीचं. आजच्या आज समधी कामं बंद करायला पाहिजेत. मी वाटतील ते काम बघीन, पर आता आई आणि अक्षराचा त्रास थांबायला पाहिजे. अक्षरा, अहो असं काय करताय? मला जाऊ द्या ना, मदत करू द्या तिला. अहो थोडी तरी दया दाखवा. हो तिची अवस्था तर बघा. कामिनी मॅडम, हो दया दाखवा. मला मदत करू दे तिला. कामिनी मॅडम. अक्षरा, काय बी झालं तरी काम थांबलं नाही पाहिजे. कामिनी मॅडम ऐका ना,
दया करा अक्षरा 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 आहो हो अक्षरा कोणीतरी पाणी द्या ना. हा असं काय करताय? कोणीतरी आणा ना पाणी. माणूस की संपलीये का इकडची? कामिनी मॅडम दया करा हो तिच्यावर. थोडं पाणी द्या ना. तिची अवस्था तर बघा. नाही, आहो उठा की काय होते तुम्हाला हा आई तुम्ही हे घ्या हे घ्या. सावकाश. आणि लक्षात ठेवा, उद्या येळेत कामाला यायचं. कसलीच कारण ऐकून घेणार नाही आम्ही.